रोहित पवार यांच्या मागे ईडीचं ग्रहण लागलं आणि त्यांचा कारखाना जप्त करण्यात आलाय आणि त्यावरून रोहित पवारांनी आता निशाणा साधलाय। पक्षात 2 गट झाल्यानंतर ईडीची कारवाई सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलंय। जरंडेश्वरला आलेली प्रेस नोट आणि आमची प्रेस नोट कट पेस्ट वाटते असंही रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांच्या कन्नड साखर कारखान्यावरती ईडीनं जप्ती आणलेली आहे। बारामती ॲग्रो संदर्भात ही कारवाई केलेली आहे। रोहित पवार यांची यापूर्वीही ईडी चौकशी झालेली होती, मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईडीकडून झालेली ही कारवाई मोठा धक्का मानली जाते। दरम्यान रोहित पवार यांनी या संदर्भात काय आरोप केलेत आपण बघूया। पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाद साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला। त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात मायावर सुरू झाल्या। नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे। अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल। आणि मी तुमच्या सर्वांचा साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे। आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे। जर कोणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेला कारवाई फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे। कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असणाऱ्या राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहेत।